मुंबई प्रतिनिधी. राज्यातील महसूल विभागात जनतेच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल मंत्री मान चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल कार्यालयांमध्ये नागरिक आणि अधिकाऱ्यांमधील समानतेचा अभाव दूर करण्यासाठी तातडीने निर्णय घेतला आहे. आता तहसीलदार आणि प्रांताधिकारी हे अपील वगळता इतर सर्व वेळी नागरिकांप्रमाणेच समान पातळीवर बसून संवाद साधतील. शासनाच्या सुशासन आणि पारदर्शकतेच्या वचनबद्धतेचा हा एक नवा पुरावा मानला जात आहे. हा निर्णय भाजप ठाणे ग्रामीण जिल्हा महामंत्री श्री संभाजी शिंदे यांच्या सविस्तर पत्रानंतर घेण्यात आला. या पत्रात महसूल खात्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी, कार्यालयीन शिस्तभंग, वेळेचे पालन न होणे, अधिकारी कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि नागरिकांना होणारा मनस्ताप याकडे लक्ष वेधण्यात आले होते. विशेषतः तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये न्यायमूर्तीसारखी वरच्या पातळीवर बसणारी खुर्ची ही ब्रिटिशकालीन परंपरा तात्काळ हटवावी अशी ठाम मागणी करण्यात आली होती. श्री शिंदे यांनी त्यांच्या पत्रात अधोरेखित केले की जिल्हाधिकारी देखील आपल्या चेंबरमध्ये नागरिकांप्रमाणेच समान खुर्चीवर बसून संवाद साधतात. मात्र खालच्या स्तरावरील कार्यालयांमध्ये ही समता दिसून येत नाही. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असहाय्यतेची भावना निर्माण होते आणि प्रशासनाशी असलेले सन्मानाचे नाते कमकुवत होते. सामाजिक समतेच्या मूल्यांना धरून प्रशासन आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते मजबूत करण्यासाठी या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या मागणीची दखल घेत तात्काळ निर्देश दिले असून महसूल कार्यालयांमध्ये अपीलच्या दिवशी वगळता इतर सर्व दिवशी अधिकारी आणि नागरिक एकाच पातळीवर बसून संवाद साधतील यासाठी आदेश काढले आहेत. हा निर्णय फक्त खुर्च्यांच्या पातळीपुरता मर्यादित नसून प्रशासनातील दृष्टिकोनातील बदलाचा दाखला आहे. महसूल विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेला असल्याने विश्वास आणि पारदर्शकता ही या खात्याची गरज आहे. याशिवाय श्री संभाजी शिंदे यांनी त्यांच्या पत्रात बायोमेट्रिक हजेरी सक्तीची मागणी, शासकीय कार्यालयात ट्रान्झिट रजिस्टर अनिवार्य करणे, ऑनलाईन सेवा कार्यक्षम करणे आणि डिजिटल प्रणालींच्या देखरेखीसाठी स्वतंत्र समिती तयार करणे अशा अनेक सुधारणा सुचवल्या आहेत. या प्रस्तावांवर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा निर्णय महसूल विभागात नागरिक आणि अधिकाऱ्यांमधील संवादात समानतेचा आदर वाढवतो आणि प्रशासनात नवा आदर्श निर्माण करतो. समानतेच्या आदरावर आधारित प्रशासन हा संदेश देणारी ही सुधारणा खऱ्या अर्थाने सुराज्याकडे टाकलेले निर्णायक पाऊल ठरत आहे.